हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया झटपट आणि चविष्ट आणि चटकदार अशी लागणारी टोमॅटोची चटणी. त्यासाठी मी एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आहे. आता हे तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम मी इथे टाकते 1 चमचा मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकायचे. नंतर आले लसूण खोबरे आहे त्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे. कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही भाजी एकदम पटकन होणारी आहे. सकाळच्या टिफिनसाठी तुम्ही एकदम पटकन करून देऊ शकता मुलांना किंवा तुमच्या हस्बंडला. खूप पटकन होते. आता याच्यामध्ये मी 2 कांदे चिरले आहेत, ते बारीक कांदे चिरलेले याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आपल्याला तेलामध्ये. हे कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे, एकदम ट्रान्सफर होईपर्यंत कांदा परतायचा आहे आपल्याला. कांदा व्यवस्थित परतल्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहे. आता मी याच्यामध्ये हळद टाकली आहे, नंतर लाल मिरची पावडर टाकते. लाल मिरची पावडर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये घरगुती मसाला टाकून घेतला आहे आणि नंतर हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी कमी साहित्यात आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे. आता याच्यामध्ये मी 3 ते 4 मीडियम साईजचे टोमॅटो कट केले होते, ते टाकून घेते मी याच्यात. आता हे सर्व मिश्रण एकत्रित व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटो लगेच शिजतात, त्याच्यामुळे आधी कांदा चांगला परतून घ्यायचा. सर्व गोष्टी व्यवस्थित एकत्रित करून घ्यायच्या. आता थोडा वेळ व्यवस्थित टोमॅटो चांगले शिजवून द्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्यानंतर त्याच्यावरती शेंगदाण्याचा मोठा कूट टाकायचा आहे. ही भाजी पटकन होते. आता हे सर्व चव बॅलन्स होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची, कारण टोमॅटो आंबट असतील तर चव बॅलन्स होते आणि छानही लागते. आता ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला. आता आपण मीठ आणि साखर टाकल्यामुळे टोमॅटोला आपोआप पाणी सुटते आणि भाजी त्यातच शिजून निघते. त्यात पाणी टाकायची गरज नाही. तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी झालेली आहे. आता कोथिंबीर टाकून सर्व करून किंवा टिफिन लगेच भरून घ्यायचा. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.